भारतामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 साली झालेली आहे। ती यासाठी झाली की युनोमध्ये जागतिक आरोग्य संघटनेमध्ये भारतावर टीका झाली की भारतामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण आणि मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीचे प्रमाण भारतामध्ये सगळ्या जगात जास्त असल्यामुळे जगामध्ये भारताची बदनामी झाली आणि त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान हे यासाठी सुरू करण्यात आले की या देशामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण आणि माता मृत्यूंचे प्रमाण जे आहे ते कमी व्हावं। हे अभियान सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच या अभियानामध्ये ज्या आशांच्या नेमणुका केल्या गेल्या, गटप्रवर्तकांच्या नेमणुका केल्या, त्यांना अत्यंत कमी मोबदला ठरवण्यात आला आणि तो मोबदला वाढवण्याचं चिन्ह या सरकारचं अजिबात नव्हतं। भारत देश हा आरोग्याच्या दृष्टीने बजेटमध्ये तरतुदी करण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत मागासलेला देश आहे। इतर देशांच्या मध्ये बजेटच्या 60% पर्यंत रक्कम ही आरोग्यावर गृहीत धरली जाते, अंमलबजावणी केली जाते, पण भारतामध्ये मात्र 2% रक्कम सुद्धा आरोग्यावर खर्च केली जात नाही। अशामुळे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या पोटाला चिमटा काढूनच त्यांचं शोषण करूनच या योजनेची वाटचाल सुरू झाली। या योजनेमध्ये सुरुवातीपासून 2008 सालापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले, देश पातळीवर मोर्चे काढण्यात आले आणि प्रत्येक मोर्चाच्या वेळेस त्यावेळच्या त्या सरकारने 2019 सालापर्यंत अशी उत्तरं दिली गेली की हे सगळं ठरवण्याचा अधिकार हे केंद्राला असल्यामुळे राज्य पातळीवर आम्ही काही देऊ शकत नाही। आणि काय त्याच्यातून घडलं बघा की आशांना महाराष्ट्रातल्या दरमहा 2000 रुपये सुद्धा एकूण मानधन मिळत नव्हतं, तरीही त्या काम करत होत्या। गटप्रवर्तक महिला तर 3000 3500 रुपयेवर प्रवास भत्त्यासह काम करत होत्या। ही स्थिती अशीच राहिली आणि यामध्ये कुठलाही बदल त्या पूर्वीच्या सरकारने 2019 सालापर्यंत केला नाही। 2019 साली 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातल्या 5 कामगार संघटनांनी एकत्रित येऊन एक कृती समिती तयार केली आणि त्या कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पहिला संप पुकारण्यात आला। तो 4 सप्टेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत संप चालला आणि या संपामध्ये तडजोड होऊन 2000 रुपये मानधन वाढ जी आहे ती आशांना देण्याचा निर्णय झाला। गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नाही। आता ही 4 सप्टेंबरची बाब आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये याबद्दलची घोषणा झाल्यानंतर त्याचा निर्णय JR काढण्याचा निर्णय सुरुवातीला झाला, परंतु त्या JRची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली नाही। नंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर सुद्धा ही गोष्ट आहे ऑक्टोबरची 2019ची आणि ऑक्टोबर नंतर परत एकदा संपाची नोटीस कृती समितीच्या वतीने दिल्यानंतर कोविड काळामध्ये कोविड चालू असताना लॉकडाऊन संपत असताना 25 जून 2020 रोजी त्यावेळचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे व कामगार संघटना कृती समिती यांच्यामध्ये तडजोड होऊन आशांना दरमहा 2000 रुपये मानधनवाढ देण्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्णय झाला। त्याच्यापूर्वी केंद्र सरकारने 2000 रुपये वाढवलेले होते। 2018 सालापासून असे त्यांना एकूण 4000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आणि कामावर आधारित मोबदला हा वेगळा सुरू झाला। गटप्रवर्तक महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी आजही गंभीरपणे विचार करावा। आम्ही सतत असं म्हणत आलेलो की त्यांना फक्त प्रवास भत्त्यावर त्यांच्याकडनं काम करून घेतलं जात आहे। प्रवास भत्त्याशिवाय त्यांना कसलेही मानधन मिळत नाही आणि ते त्यासाठी त्यांना दर महिन्याला 20 गावांना भेटी द्यावं लागतं। तर तो जोर आम्ही केला। गटप्रवर्तकांना जे पहिलं 3000 रुपये मानधन मिळालेलं आहे ते केवळ कामगार संघटनेच्या आग्रहामुळे, कामगार संघाच्या आग्रही भूमिकेमुळे मिळालेलं आहे। त्यामुळे 20 जून 2020 रोजी गटप्रवर्तक महिलांना त्यांचा प्रवास भत्ता सोडून 3000 रुपये मानधनवाढ मिळाली आणि त्याच्या आधी कुठलंच मिळत नव्हतं। याचा अर्थ असा आहे की संप केल्याशिवाय आजपर्यंत काही मिळालेलं नाही। संप करण्याच्या अगोदर काहीही मिळालेलं नाही, कसलीही पगारवाढ दिलेली नाही। अनेक निवेदनं संघटनांची त्या वेळच्या महाराष्ट्र सरकारने केराच्या टुपलीमध्ये टाकून त्याची पर्वा केलेली नाही। संप केला आणि तो राज्यव्यापी केला, प्रभावी संप केला आणि पहिल्या संपामधून
आशांना 2,000 रुपये पगारवाढ मिळाली आणि गटप्रवर्तकांना 3,000 रुपये मानधनवाढ मिळाली। त्याच्यानंतर परत एकदा 2021 मध्ये 15 जून 2021 मध्ये बेमुदत संप केला गेला आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा। दरम्यानच्या काळामध्ये कोविडची लाट ही कमी होत चाललेली होती, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या आशा आणि गटप्रवर्तकांचं कौतुक केलेलं आहे। त्यांना किती पारितोषिक द्यावी तेवढी कमीच आहेत आणि त्यांनी सेवा केल्यामुळं भारतातला कोरोनामधला मृत्यूचा दर, आजारी पडण्याचा दर कमी राहिला। कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर एका बाजूने रस्त्यावर चालत चालत कामगार मरत आपल्या घरी चालले होते, दुसऱ्या बाजूला या देशातल्या खाजगी हॉस्पिटलवाल्यांनी आपली हॉस्पिटल बंद करून, दरवाजे बंद करून ठेवलेले होते आणि अशा वेळेस आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी जीवावर उदार होऊन जनतेची सेवा केलेली आहे। त्याचं कौतुक केलं गेलं, परंतु त्याचं जे त्यांच्या कामाचं जे भान आहे, मोबदला आहे, न्याय आहे, तो मात्र भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकारने दिला नाही। म्हणून 2021 मध्ये जो परत संप झाला, त्या संपामध्ये शेवटी 25 जून 2021 रोजी मीटिंग झाली। राजेश टोपे यांनी मीटिंग घेतली आणि त्यामध्ये परत एकदा आशांना मानधनवाढ महाराष्ट्र सरकारकडून 1,000 केली गेली आणि गटप्रवर्तकांना 12,000 रुपये मानधनवाढ केली गेली आणि 1 वर्षानंतर आणखीन 500 रुपयाची वाढ देण्याचा निर्णय झाला। हे सुद्धा संपामुळेच मिळालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की या 2 संपानंतरच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांना पगारवाढ मिळण्यास आणि इतर मागण्या मान्य करून घेण्यास सुरुवात झाली। 2022 मध्ये आयटक कामगार संघटनेच्या वतीने लाखो कामगारांचा मोर्चा काढला गेला। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही आशांच्या बद्दल काहीतरी करू, गटप्रवर्तकांच्या बद्दल करू आणि असं आश्वासन दिलं होतं। आणि 8 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसला 1,500 रुपये मानधनवाढ केली आणि तीच मानधनवाढ आशा आणि गटप्रवर्तक महिलांना सुद्धा केली। अशा प्रकारे आज जी काही मानधनवाढ मिळत आहे ती कामावर आधारित मोबदला सोडून आशांना दरमहा 7,000 रुपये मिळत आहेत। गटप्रवर्तक महिलांना 6,200 रुपये मानधन, हे त्यांचा 8,465 रुपयेचा प्रवास भत्ता सोडून मिळत आहे आणि हे 6,200 रुपये गटप्रवर्तकांना मिळवून देण्यामध्ये सर्व कामगार संघटनांचा महत्त्वाचा सहभाग आहे। त्यांच्या प्रयत्नाशिवाय हे झालेलं नसतं आणि अशामुळे की त्याच्यानंतर आपण 3ऱ्या संपाला सुरुवात केली। 18 ऑक्टोबर 2023 रोजी हा संप सुरू झाल्यानंतर चर्चा झाल्या। सुरुवातीला आरोग्यमंत्री चर्चेला तयारच नव्हते। 1 नोव्हेंबरला चर्चा केली। आम्ही काय या श्री तानाजी सावंत यांच्या मानगुटीवर काठी ठेवलेली नव्हती। स्वतः स्वेच्छेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 50 माणसांच्या समोर जाहीर केलं की आम्ही आशांना 7,000 रुपये मानधनवाढ देणार आहोत, 2,000 रुपये भाऊबीज दिली जाईल, APL BPL भेदभाव न करता JSYचा लाभ देण्यात येईल। गटप्रवर्तकांना त्या दिवशी त्यांनी असं जाहीर केलं की 6,200 रुपये मानधनवाढ करण्यात येईल। त्यांनी असंही सांगितलं की आरोग्यवर्धिनीचा लाभ जो 1,500 रुपये आहे तो गटप्रवर्तकांना मिळत नाही, तोही दिला जाईल। कंत्राटी कामगारांचा संपूर्ण दर्जा देण्याच्या बाबतीमध्ये गटप्रवर्तकांना मात्र त्यांनी नकार दिला, म्हणून तो संप कंटिन्यू राहिला 1 तारखेला जरी ही चर्चा झाली तरी। आणि 8 तारखेला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर मुख्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर यांच्याशी कृती समितीची चर्चा झाली। त्या मीटिंगला मी हजर होतो। त्या मीटिंगला MA पाटील, डॉक्टर DL कराड, राजू देसले इत्यादी सर्व हजर होते, आनंदी अवघडे, आणि त्यामध्ये हा निर्णय झाला। खरं म्हणजे हा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी तातडीने महाराष्ट्र शासनाने करणे आवश्यक होते। त्याने असंही सांगितलं की मुख्यमंत्र्यांना हे सर्व माहिती आहे आणि त्यांनी मला फोन करून सांगितलेलं, असं मुख्य सचिवांनी सांगितलं की हा विषय तुम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळासमोर ठेवा, आपल्याला तो मंजूर करायचा आहे।
हे झाल्यानंतर आपण संप मागे घेतला. तो संप मागे घेतल्यानंतर संप खरं म्हणजे आम्ही 1 तारखेला मिटवलेला नव्हता, तो फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासाठी. कारण या महाराष्ट्रातल्या 3900 कंत्राटी गटप्रवर्तकांचं, अशा सुपरवायझरांचं म्हणणं असं आहे की ते कंत्राटी पद्धतीनं पूर्ण काम करतात, परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे त्यांचं मानधन वाढवलेलं नाही आणि त्यांना समायोजनाच्या हक्कापासून दूर ठेवलेलं आहे. तर या बाबतीमध्ये 400 अशा गटप्रवर्तक, अशा सुपरवायझर्सनी आरोग्य भवन मुंबई येथे 3 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले, उत्स्फूर्तपणे ठिय्या आंदोलन केले आणि त्यावेळेला निर्णय झाला की त्यांना कंत्राटीचे सर्व लाभ देण्याचा. त्यांना 10,000 रुपये देण्याबद्दलची सुद्धा एक शिफारस झाली आणि हे सर्व घडल्यानंतर आपण संप मागे घेतला. खरं म्हणजे यापूर्वीचे जे संप मागे घेतलेले आहेत त्यामध्ये नंतरच त्याचे JR शासकीय आदेश निघालेले आहेत आणि त्यामुळं यावर सुद्धा विश्वास ठेवून आपण तो संप मागे घेतलेला आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण जर संप केला नसता तर ही गोष्ट घडली नसती आणि त्याच्यामुळे की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संपाच्या बाबतीमध्ये सरकारने आपल्याशी विश्वासघात केलेला आहे, बेईमानी केलेली आहे. त्यांनी ठरल्याप्रमाणे, बोलल्याप्रमाणे त्याचे मिनिट्स आमच्याकडे आहेत. असं आरोग्यमंत्र्यांनी म्हणू नये की मला यातलं काय आता आठवत नाही. त्याचे मिनिट्स आहेत, त्याच्याबद्दलची वाढ त्याच्यामध्ये काय केलेली आहे, निर्णय काय केलेला आहे, हे सगळं झालेलं आहे. आणि अशा वेळेला आपण महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांनी ठामपणे जो सुरू आहे संप, त्याच्याबद्दल त्याच्या पाठीशी राहून पुढील वाटचालीचा विचार केला पाहिजे. सध्याचा आपला संप जर विस्कळीत बनला तर आपण जे कमावलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा धोके निर्माण होतील मिळायसाठी. कारण आपण एक लक्षात घ्या की या कामगार वर्गाचा एक महान शिक्षक जगातला कॉम्रेड लेनिन यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक संप हा सत्ताधाऱ्यांना मारलेला एक चाबकाचा फटकार असतो आणि असे फटके दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नसतं. त्यामुळं आपण तो फटका दिलेला आहे आणि ते सरकारनं मान्य केलं पाहिजे. आता आपल्या सहनशक्ती आपल्याला आपली बघितली जात आहे आणि अंगणवाडीचा संपाचा विचार आपण स्वतंत्रपणे करू. फक्त प्रश्न आहे तो आशा आणि गटप्रवर्तकांच्या संपाचा. मुद्दा यामध्ये आता असा आहे, एक नवीन मुद्दा विकसित झालेला आहे. खरं म्हणजे गटप्रवर्तक महिलांनी आपली सगळी व्हॉट्सअपवरची जी भाष्य आहे, कॉमेंट्स आहेत, हे एकदा परत आठवून बघितलं पाहिजे. एकमुखाने महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तकांनी असं सांगितलं होतं की आम्हाला फक्त समायोजन पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. आणि हाच मुद्दा आता आम्ही लावून धरलेला आहे. ऐटक कामगार संघटनेच्या वतीने आता असं म्हणणं आहे की गटप्रवर्तक महिला महाराष्ट्रातल्या सर्व या कंत्राटीच आहेत पहिल्यापासून आतापर्यंत, त्यांच्या ऑर्डर्समध्ये काही फरक नाही. आम्ही त्यांना 3 तारखेला चॅलेंज दिलं होतं की या आहेत आशांच्या सर्व ऑर्डर्स, तुम्ही आम्हाला दाखवून द्या की इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आणि या ऑर्डरमध्ये काय फरक आहे. काही फरक ते आम्हाला दाखवू शकत नसल्यामुळं समायोजनाचा हक्क हा आज सुद्धा आत्तापासूनच गटप्रवर्तक महिलांना लागू आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल जो निर्णय केलेला आहे की दरवर्षी 33% जागा भरण्यात येतील, त्याचं समायोजन केले जाईल, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश असलाच पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या बाजूला 70,000 पदं रिक्त आहेत. ही पदं रिक्त आहेत. त्याच्यामुळे नांदेडमध्ये, औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये, ठाण्यामध्ये जे मृत्यू झाले त्याला जबाबदार हे अत्यंत कमी मनुष्यबळ आहे असं हायकोर्टने निष्कर्ष काढलेला आहे. स्वतः हायकोर्टने सो मोठो केस दाखल करून घेतलेली आहे आणि या केसमध्ये सरकारविरुद्ध केस करून सरकारला आपलं म्हणणं द्यायला सांगितलेलं आहे की मनुष्यबळ कमी आहे, खरं आहे का नाही याचा खुलासा करा. आणि असं असल्यामुळे आता हायकोर्टनेच त्यांना लावून धरलेलं आहे. आता त्याची 1 फेब्रुवारी रोजी त्याची पुढची सुनावणी
त्या सो मोटो हायकोर्टमधल्या केसची होणार आहे. त्यामुळे एक अत्यंत महत्वाच्या विषयाला आपण चालना दिलेली आहे. त्याचा पहिली ठिणगी पडलेली आहे. ती 400 गटप्रवर्तक महिलांनी दिवसभर नाश्ता न घेता, जेवण न घेता जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे ते अत्यंत महत्वाची कृती ठरलेली आहे. त्यामुळे गटप्रवर्तक महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की समायोजनाचा मुद्दा लावून धरला पाहिजे. नंबर 2, गटप्रवर्तक आज असं म्हणतात, आश्चर्य वाटतं त्याच. त्यांनी हे सांगावं की त्यांना संप आजपर्यंत केलेले आहेत, त्या संपामधनं 6200 मिळालेले आहेत. आणि जगातल्या कुठल्या संपामध्ये संप करण्या अगोदर आम्हाला संप काळातला पगार मिळत असेल तर आम्ही संप करणार असं असतं का? संप करताना संप काळातला पगाराची पर्वा न करताच संप करायचा असतो. संप काळातला पगार द्यायचा का नाही हे सरकार ठरवेल. ती त्यांची भूमिका ठरते प्रोत्साहन देण्याची. मुळातच कायद्यामध्ये असं तरतूद आहे की संप जर कायदेशीर असेल, कायदेशीर ठरला, कोर्टाने ठरवला तर संप काळातील कामगारांना पगार मिळू शकतो. भारतामध्ये आज हे भाजपचं सरकार जे आहे ते सगळे कायदे मोडीत काढायला निघालेलं आहे. 29 कायदे रद्द करून त्यांनी 4 लेबर कोड स्थापन केलेले आहेत की ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कसले हक्क मिळणार नाही, संप करता येणार नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी या 4 लेबर कोडमध्ये अशी तरतूद केलेली आहे की संपाला प्रोत्साहन देणारे पुढारी, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना विना जामीन जेलमध्ये टाकलं जाईल. किती दिवस टाकलं जाईल याची आज तरी आपण गणना करू शकत नाही अशी स्थिती आहे. आणि हे ओळखलं पाहिजे. संपामध्ये आज संप करताना आम्हाला संप काळातला पगार मिळत असेल तर आम्ही संप करू, ही काय भाषा आहे का? म्हणजे तुम्ही वाढलेला पगार घेणार, 6200 रुपये तुम्ही महिन्याला घेत राहणार आणि काही जर गटप्रवर्तक अशांना दम देत असतील की तुम्ही संप करू ना तर हे सहन केलं जाणार नाही. हे सगळं तुमच्या बाजूनं घडलेलं आहे. आता ही पुढची पायरी आम्ही सुरू केलेली आहे, पुढची वाटचाल सुरू केलेली आहे, संप काळामध्ये सुरू केलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की 2 वर्षापूर्वी एकदा जिल्ह्यातल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता तयार करून यादी राष्ट्रीय आरोग्य अभियानाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश नव्हता. आता जी तुम्ही यादी तयार कराल त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश असला पाहिजे, अन्यथा आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही हायकोर्टला दाखवून देऊ त्या सो मोटो केसमध्ये. त्यामुळे की मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि हा मुद्दा लक्षात घेऊन की आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये गटप्रवर्तकांची नावं घातली पाहिजे. ते घालत नसतील तर सार्वजनिक आरोग्य विभागामधून राष्ट्रीय आरोग्य विभागाला 2 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्रातली ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याची यादी पाठवा. का? गटप्रवर्तकांनी आशांनी हे समजून घेतलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये 40 गावांमधल्या डाटा ऑपरेटर्सनी आणि ड्रायव्हर्सनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती. या केसचा निकाल झालेला असून मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल 2022 मध्ये या महाराष्ट्र सरकारला सांगितलेलं आहे की ज्यांची 10 वर्ष झालेली आहेत त्यांची कायम नेमणूक करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की या मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल. परंतु हे सरकार जे आहे सध्याचं हे कामगाराशी प्रामाणिक नाही. या 3 लाख आरोग्य सेवा करणाऱ्या महिलांचा दररोज हे सरकार अपमान करीत आहे आणि या सरकारला परवा नाही आमचा न्याय हक्क देण्याचा. आणि असं असून सुद्धा हे सर्व चालू आहे. म्हणूनच ज्या गटप्रवर्तक महिलांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना आता त्यांचं समायोजन झाल्याचं समीप आलेलं आहे. ते होणार, ते आम्ही करून घेणार, त्यांच्या बापाला सोडणार नाही. एवढंच नव्हे तर या पुढच्या काळामध्ये अंगणवाडीच्या संदर्भामध्ये ग्रॅज्युटी देण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल झालेला आहे त्याच्या आधारावर आणि इतर केसेसच्या आधारावर
अशा महिलांना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांना वेतन मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा या पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। दरम्यान जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयाची शासकीय आदेशाची प्रत GR आपल्याला मिळाले पाहिजेत, त्याच्यासाठी हा संप सुरू आहे आणि हा संप 100% सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे। या संपामध्ये आतापर्यंत ज्यांनी भागीदारी केलेली नाही त्यांनी जोरदार भागीदारी करावी। त्यांना या संपाबद्दल जर काही आपलं मत व्यक्त करायचं असेल तर जरूर या YouTube चॅनलवर आपण आपलं मत नोंदवा, आपल्याला उत्तर दिलं जाईल। मी शंकर पुजारी, महाराष्ट्र आयटकचा मी राज्य सचिव आहे, अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे। मी शंकर पुजारी या नावाचं हे YouTube चॅनल आहे। आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आणि सांगावं। आणि आपल्याला परत एकदा नम्र विनंती आहे की हा संप अत्यंत मोक्याच्या वेळी सुरू आहे। हा संप ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे तुम्ही निष्काळजीपणे पाहू नका, गंभीरपणे विचार करा आणि या संपामध्ये सक्रिय भागीदारी करा, आंदोलनामध्ये सक्रिय भागीदारी करा असं मी आपल्याला कळकळीचे आवाहन करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे। धन्यवाद।